प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तामध्ये, येशूमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजचा बुधवार आणि असं म्हणतात की उपासाला सुरुवात झाली. माझ्या बंधू भगिनींनो, उपासाचे योग्य पालन आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला यशायामध्ये काय सांगत आहे, ते आपण उपवासाचं योग्य पालन कशा प्रकारे केलं पाहिजे, उपवासाचा खरा अर्थ काय, तर आज आपण जाणून घेऊया. प्रभूचं वचन यशाया 58 मध्ये सांगतं, कठरव कर, कसर करू नको, आपला स्वर कळण्याप्रमाणे मोठा कर. माझ्या लोकास त्यांचे अपराध, याकोबाच्या घराण्यास त्यांची पातकी विदित कर. 58:2 ते दररोज मजकट येतात, माझे मार्ग ते जाणू इच्छितात. धर्माचरण करणाऱ्या व आपल्या देवाचे नियमशास्त्र व न सोडणाऱ्या राष्ट्रामध्ये ते मजजवळ रास्त निर्णय मागतात. देवाची समीपता ते इच्छितात. आम्ही उपवास करीतो, ते तू का पाहत नाहीस? आम्ही आपल्या जीवास पीडा देतो, ती तू का लक्षात आणत नाहीस? पहा, आपल्या उपवासाच्या दिवशी तुम्ही आपले कामकाज चालविता. तुम्ही आपल्या सर्व मजुराकडून काबड कष्ट करविता. पहा, तुमच्या उपवासाचा परिणाम तर असा होतो की तुम्ही त्यावेळी कटकटी करिता व दुष्टपणाने ठासाठोसी करिता. तुमचा शब्द उधोलोकी ऐकू जावा, याकरिता तुमचे हल्लीचे उपवास आहेत, असे नाही. मला पसंत पडणारा असा हा उपवास आहे काय? मनुष्याच्या जीवास पीडा व्हावी, असा हा तुमचा उपवासाचा दिवस आहे काय? लव्हाळ्यासारखे आपले डोके लवविणे आणि आपल्या अंगाखाली गोंडचाट व राग पसरवणे, याला उपवास म्हणतोस काय? आणि असा दिवस परमेश्वराला मान्य होईल काय? दुष्टतेच्या बेड्या तोडाव्या, जुवाच्या दोऱ्या सोडाव्या, जाचलेल्याच मुक्त करावे, सगळे जोखड मोडावे, हाच मला पसंत पडणारा उपास नव्हे काय? तू आपले अन्न भुकेल्यास वाटावे, तू लाचार व निराश्रितास आपल्या घरी न्यावे, उघडा दृष्टीस पडल्यास त्यास वस्त्र द्यावे, तू आपल्या बांधवाला तोंड लपवू नये, हाच तो उपवास नव्हे काय? असे करशील तर तुझा प्रकाश प्रभातीप्रमाणे फाकेल, तुझी जखम लवकर भरेल, तुझी धार्मिकता तुझ्या पुढे चालेल व परमेश्वराचे गौरव तुझे पाठीराखा होईल. तेव्हा तू हाक मारशील, ती परमेश्वर ऐकेल. तू धावा करशील, तेव्हा तो म्हणेल मी आहे. जर तू आपल्यामधून जोखड लादण्याचे सोडून देशील, बोट दाखविण्याचे व दुष्ट गोष्टी बोलण्याचे टाकून देशील, जर तू आपल्या जीवाला इष्ट ते भुकेल्यास देशील, दुःखग्रस्त जीवास तृप्त करशील, तर तुझा प्रकाश अंधारात झळकेल व निबिड अंधारात तुला मध्यान्हासारखा तेज असा होईल. परमेश्वर तुझा सततचा मार्गदर्शक होईल. तो अवर्षण समय तुझ्या जीवास तृप्त करेल, तुझ्या हाडास मजबूत करेल. तू भरपूर पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणे होशील, पाणी कधी न आटणाऱ्या झाडाप्रमाणे होशील. बहुत काळ मोडून पडलेली शहरे तुझे लोक पुन्हा बांधतील. पूर्वीच्या पिढ्यांनी घातलेले पाय तू पुन्हा उभारशील. मोडतोडीचा जीर्णोद्धार करणारा, वस्ती होण्यासाठी रस्त्याची दुरुस्ती करणारा, असे तुझे नाव पडेल. माझ्या बंधू भगिनींनो, परमेश्वर आपल्याला म्हणत आहे, कठरव कर, कसर करू नको, आपला स्वर कळण्याप्रमाणे मोठा कर. म्हणजे उपवासाच्या वेळी आपल्याला प्रभूची सुवार्ता, उपवासाच्या वेळी आपल्याला प्रार्थनामय जीवन असं जगणं केलं पाहिजे. परमेश्वर सांगतो, लोकांना त्याची पातक विदित कर. आज आपण उपवास करतो, फक्त पोटाला भूक ठेवतो आणि सर्व कामकाज करतो आणि वचन सांगतो, तुम्ही आपल्या मजुराकडून काबड कष्ट करून घेता किंवा तुम्ही आपले नोकरी धंदे करिता आणि फक्त पोटाला भूक ठेवता. पोटाला भूक ठेवून ती व्याकुळता, याच्यामुळे प्रभूला आनंद होत नाही. तर खऱ्या अर्थाने
परमेश्वर इकडे आपल्याला सांगत आहे, पहा तुमच्या उपवासाचा परिणाम तो असा होतो, की त्यावेळी तुम्ही कटकटी व दुष्टपणे ठासाठोसी करिता तुमचा शब्द उज्ज्वल की जावा याकरिता तुमचे हल्लीचे उपवास आहेत. मला पसंत पडणारा हा उपवास आहे काय? मनुष्याची जीवास पीडा व्हावी असा तुमच्या उपवासाचा दिवस आहे काय? किंवा लवळ्यासारखे डोके लवणे असा आहे काय? किंवा अंगाखाली गोंगटाट किंवा राग पसरणे याला उपवास म्हणतोस काय? असा दिवस परमेश्वराला मान्य होईल काय? आज आपण आपल्या भावा-बहिणीबरोबर, रिश्तेदारांबरोबर योग्य प्रकारे वागत नाही, बोलणं नाही, बोलभाषण नाही, घराघरामध्ये भांडणं, जमिनीवरून वाद, घरावरून वाद, गल्ली-गल्लीमधून वाद, 1-1 फुटाच्या जागेसाठी वाद, रस्त्यावरून वाद, गेटवरून वाद, घरामध्ये खोलीवरून वाद, किचनवरून वाद, अनेक प्रकारचे वाद आपल्या जीवनामध्ये आहेत. पण परमेश्वराचं वचन जसं सांगतं, मत्तई 7:21 मला प्रभूजी, प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार नाही, तर जो माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचाच होणार आहे. माझ्याबद्दल उपवास खऱ्या अर्थाने म्हटलं तर पोटाला भूक ठेवणे, नुसतं पोटाला भूक ठेवून आपली कामकाज करणे किंवा आपल्या काबडकष्ट लोकांना, आपल्या सेवकांना कामाला लावणे असं नाही. तर खऱ्या अर्थाने उपवास म्हणजे प्रभूचे विधी, प्रभूचं वचन पाळून आपल्याला परमेश्वराच्या वचनामध्ये चालायचं आहे. परमेश्वराची आज्ञा पाळायची आहे. प्रभू सांगतो, दुष्टतेच्या बेड्या तोडाव्या. आपल्यामध्ये वादविवाद आहेत. ते वादविवाद नष्ट केले पाहिजेत. भावा-बहिणीमध्ये आपले रिश्ते खराब आहेत. वहिनी, भाऊजी ज्याच्याबरोबर आपले रिश्ते खराब आहेत, ते आपल्याला कळणं योग्य, कळणं गरजेचं आहे. त्यांच्याशी बोलणं, कारण प्रभूचं वचन सांगतं, योहान 15:12 जशी मी तुमच्यावरती प्रीती केली, तशी तुम्ही एकमेकावरती प्रीती करावी. आणि इकडे सांगते का जुवाच्या दोऱ्या सोडाव्यात, जाचल्यात मुक्त करावे. आपण कोणावरती केशी भांगडी करून ठेवत असतो. एखाद्याला लटकून ठेवत असतो. एखाद्याशी बोलभाषण करत नाही. पैशामुळे व्यवहार किंवा आणि कशामुळे व्यवहार खराब झाले असतात. आणि आपण एकमेकांमध्ये साम्य करत नाही. साम्य करत नाही. आपण एकमेकांबरोबर सौम्यतेने राहत नाही. एकमेकांबरोबर प्रेमाने राहत नाही. आणि ही गोष्ट पण प्रभूला मान्य नाही. आपण लाचारच, निराशिरास आश्रय द्यावा. आपण तितकं ते करत नाही. उघड्यास ॲटलीस्ट कपडे तरी आपण देऊ शकतो. तो आपल्या बांधवाला तोंड लपवू नको. आपला शेजारी आपल्या समोरून येतो म्हणून आपण तोंड फिरवतो आणि आपण सांगतो आपण उपवास करतो. आपण सांगतो आपण विश्वास ठेवतो. न पाहिलेल्या देवावरती आपण विश्वास ठेवतो. पण जो समोर आपला भाऊ आहे त्याला पाहून सुद्धा आपण त्याच्याशी नीतीने वागत नाही. हा उपवास नाहीये. परमेश्वर म्हणतो, "तू आपल्या बांधवाला तोंड लपवू नको, हाच तो उपवास नव्हे काय." आपण प्रभूच्या वचनाप्रमाणे चालत आहोत. जर तू आपल्यातून जोखड बोट दाखवायचे किंवा लोकांना दुष्ट, वाईट समजण्याचे, टिंगळ-मस्करी करण्याचे किंवा चाडी-चुगली करण्याचे किंवा भेदभाव करण्याचे सोडून देईल. तू आपल्या जीवाला इष्ट ते भुकेल्याच देशील. दुःखित लोकांच्या जीवास तृप्त करशील. त्यांना सांत्वनाची गरज आहे. त्यांना आपल्या बोलण्याची, प्रार्थनेची गरज आहे. तर तुझा प्रकाश अंधकारात झळकेल आणि निबिड अंधकार तुला मध्याह्नासारखा म्हणजे जसा सूर्य दुपारी 12 वाजता अगदी डोक्यावरती असल्यामुळे सगळीकडे उजेडच उजेड असतो, प्रकाश प्रकाश असतो. तसं प्रभू बोलतो, "तू माझे वचन आणि माझे बोलणं ऐकल्या जसं तू पाळत जाशील, तशा प्रकारे तुझ्या जीवनामध्ये प्रकाश अंधकार झळकेल, निबिड अंधकार तुला मध्याह्नासारखा तेज होईल." परमेश्वर आपल्याला सातत्य मार्गदर्शक राहील. कारण आपण प्रभूच्या वचनाप्रमाणे चालत आहोत. भरपूर पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणे तू होशील. प्रभूचं महान वचन आपण ऐकतो. पण आपली शेजारप्रीती आपण विसरलेले आहे. आपण राग, द्वेष, मत्सर हा आपण विसरलेले आहे. या वचनावरती विसरलेले म्हणजे जे प्रभूने सांगितलं की हे करू नको, तेच आपण करत असतो. जे सैतानाची आवड आहे त्याच्यावरती आपण लक्ष देत असतो. वेडं-वाकडं दुर्बुद्धीने लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो.
टोमणे मारणे किंवा एखाद्याचा मार्ग अडवणे, जळबूज करणे, अशा प्रकारे आपला उपवास परमेश्वराला मान्य नाही. खरं आपण प्रभूची लेकरं आहेत. ते योहान 1:1 मध्ये सांगत आहे. आदि में वचन था, वचन परमेश्वर के साथ था और वचन परमेश्वर था. आदि में वचन था, वचन परमेश्वर के साथ था और वचन परमेश्वर था. परमेश्वर हा वचन होता आणि वचन परमेश्वराबरोबर होतं आणि वचन परमेश्वर होतं. आज आपण त्याची वचन जर पाळत असू, उपवासाच्या दिवशी आपण आपलं कामकाजाला थांबवू आणि त्या प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसू. त्याच्या वचनावरती मनन चिंतन करू. हा त्याला आवडणारा उपवास आहे. आपण नुसता उपवास केला. आपण आपल्या शेजाऱ्यांची भांडणं ठेवलेली आहेत. आपण केस कचेरी ठेवलेली आहेत. कोर्ट ठेवलेला आहे. लोकांवरती खटले चालवलेले आहेत किंवा आणि कुठल्या प्रकारे आपण आपल्या भावंडांना त्रास देत आहोत. आपल्याकडे सर्व काही आहे. तरी पण आपण दुसऱ्या प्रधानाची अपेक्षा करत आहोत. अशा अनेक गोष्टीच्या प्रभूला आवडत नाही आणि त्यामध्ये आपण चालत आहोत. तर माझ्या बंधू-भगिनींनो, हा प्रभूला आवडणारा उपवास नाहीये. आज आपण उपवास करू. तर उपवास केला त्या गोष्टीचा उपवास करायचा का ज्या गोष्टी देवाला मान्य नाहीयेत. ज्या गोष्टी देवाला मान्य नाहीत. ज्या गोष्टी देवाने आपल्याला सांगितलं, की ह्या गोष्टी करू नको. त्या गोष्टीचा उपवास करायचा आहे. जेवणाचा उपवास केल्यामुळे आपण संशयामध्ये जीवन जगत आहोत. एखाद्या व्यक्तीला आपण खूप टॉर्चर करतो, एक संशय धरून चाललेलो आहोत. देवाच्या वचनावरती संशय धरून चाललेलो आहोत. शेजाऱ्याविरुद्ध आपण संशय धरून चाललेलो आहोत. कोणाचं का आपलं देणं-घेणं नसताना सुद्धा आपण एखाद्याच्या जीवनामध्ये विष पडण्याचा प्रयत्न करतो आणि आपण उपवासाला बसतो. असा उपवास परमेश्वराला मान्य होणार नाही. आणि तो बोलतो जीवाच्या दोऱ्या सोडाव्या. आपल्याला प्रत्येकाच्या जीवनामध्ये खोपसण्याची कुठली गरज नाही. आपलं मन प्रभूला आवडलं पाहिजे. आपण उपवास करतो, तर आपला उपवास हा प्रभूच्या वचनाप्रमाणे झाला, तर तुझं जीवन प्रकाशासारखं होईल. बहुत काळ तू भरपूर पाणी दिल्या मळ्याप्रमाणे होशील आणि पाणी कधी न आटणाऱ्या झऱ्याप्रमाणे तू होशील. म्हणजे इतके आशीर्वाद, इतका पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये जोमाने कार्य करायला सुरुवात होईल. प्रभूला आवडणारा उपवास हाच आहे, की आपण त्याच्या वचनाप्रमाणे चालावं आणि जे वाईट आपल्यामध्ये आहे, जे वाईट उपजवत आहे, कारण शिष्याचे प्रभूच्या शिष्याने प्रभूला विचारलं, की आपण चांगले बीज पेरले, मग हे निंदन कुठून आले? तर प्रभूने सांगितलं, लोकं झोपलेले असताना सैतान आपलं बीज पेरून गेला आणि ते उगवताना गवत आणि धान्य दोन्ही एकत्र उगवलेलं आहे. शिष्य म्हणतात, "मग आम्ही हे उपटून काढावं का?" प्रभू बोलतात, "नको. सध्या ते कोवळं आहे. त्याला एकदा व्यवस्थित वाढू दे. मग आपण पहिलं जो केर कचरा आहे, तो अग्नीत जाळायला टाकू आणि गहू माझ्या कोठारात साठवेल." माझ्या बंधू-भगिनींनो, आज गहू हे जे धान्य हे खाण्यासाठी उपयुक्त आहे. गहू हा प्रभूला पण एक दिलेली उपमा आहे. गव्हाचा दाणा जर जमिनीत पडून मेला नाही, तर तो तसाच राहतो. परंतु जो मेला तो पुष्कळसं फळ आणतो, पुष्कळसं फसल आणतो आणि तो म्हणजे येशू ख्रिस्त आहे. त्याने आपल्या जीवावरती प्रीती केली नाही. आपल्या दुनियावरती, आपल्या लोकावरती प्रीती केली आणि त्याच्याद्वारे आपल्याला नवीन जीवन मिळत आहे. तर हा उपवास करताना माझ्या म्हणण्याचं तत्व काय? का आपण वाईट गोष्टीचा उपवास करावा. पापाचा उपवास करावा. ज्या गोष्टी आपल्याला लाभदायक नाही त्याचा उपवास करावा आणि त्या पुन्हा आपल्या जीवनात वागवू नये. उपवास त्या गोष्टीचा करावा, ज्या गोष्टी देवाला पसंत नाहीत आणि त्या गोष्टीचा उपवास करू नये. परमेश्वराने आपल्याला एक बाप्तिस्मा, नवीन प्रकारच्या जीवनाचा मार्ग दिलेला आहे आणि नव्याने जन्मासाठी देवाचे राज्य पाहता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाला नव्याने जन्मलं पाहिजे. आपल्या पापांची क्षमा होईल जेव्हा आपण प्रभूच्या नावात बाप्तिस्मा घेतो, तेव्हा आपली सारे पापे धुतली जातात. अशा प्रकारचा उपवास म्हणजे प्रभूच्या प्रत्येक वचनाला आपण मान्य करून त्याप्रमाणे चाललं पाहिजे. प्रभू येशूचे हे वचन आज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. प्रभू येशूला धन्यवाद. प्रभू येशूला महिमा
सदा सर्वदा. हो. गॉड ब्लेस यू.